श्लोक श्लोक 50. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. अर्थ: या जगतात समत्व बुद्धीने युक्त मनुष्य सुकृत आणि दुष्कृत ह्या दोन्हीपासून दूर राहतो. यासाठी समत्व बुद्धी योगाचे तू आचरण कर. समत्व बुद्धी योग म्हणजेच कर्मातील कौशल्य आहे. विवरण पाहूया. 18 पुराणांचे सार काय असे विचारले तर असं सांगतात की दुसऱ्याला पीडा देणे हे पाप आहे आणि दुसऱ्यावर उपकार करणे हे पुण्य आहे. माणसाने परपीडेचे म्हणजे पापाचे वाईट कर्म करू नये. त्याने नेहमी सत्कर्म म्हणजे पुण्याचे कर्म करावे. असाच उपदेश अनेक ग्रंथातून संतांनी आपल्याला दिलेला आहे. पण भगवंत सांगत आहेत की बुद्धियोगाला धरून आचरण करणारा पापपुण्याचा विचारच सोडून देतो. कारण बुद्धियोगात समत्व बुद्धी निर्माण झालेली असते. असा माणूस पाप व पुण्य समान मानतो. कारण पाप पुण्य हे द्वैत आहे आणि द्वैतात समत्व बुद्धी नसते. योगाचे कर्म पुण्यही नसते व पापही नसते. ज्याची बुद्धी सम आहे त्याचे जवळ अपपर भावच उरलेला नसतो. म्हणून तो माणूस कोणावर उपकार करत नाही किंवा कोणाला त्रासही देत नाही. कारण स्वतःच स्वतःवर उपकार काय करणार किंवा स्वतःच स्वतःला त्रास तरी कसा देणार, म्हणजे दुःख काय देणार. या माणसाची बुद्धी सगळीकडे स्वतःप्रमाणेच पाहत असते. तो कोणत्याही प्राण्याला स्वतःपासून वेगळे मानत नाही. असे समबुद्धीचे संत नामदेव शिळ्या भाकरीने कुत्र्याचे पोट दुखेल या विचाराने त्याचे मागे तुपाचे भांडे घेऊन धावत जातात. तर संत तुकोबा त्यांच्या मुलांसाठी आणलेली उसाची मोळी गावातील मुलांना वाटून टाकतात. त्यांना आपली मुलं आणि गावातली मुलं असा वेगळा काही भेदच मनात उरलेला नव्हता. असा हा समभाव ज्याचे जवळ आहे तो नेहमी स्वानंदात मग्न असतो. त्यांचे प्रत्येक कर्म ममत्व सोडून दुजा भाव न ठेवता परमेश्वराने जे आपल्या वाट्याला दिले आहे ते आनंदाने स्वीकारत असतात. तो कोणाला काही देताना मी दुसऱ्याला दिले आहे असा विचार सुद्धा करत नाही. म्हणून तो कोणावर उपकारही करत नाही. कर्म करण्यातील हे कौशल्य म्हणजेच योग. कर्म अटळ आहे आणि अकर्म म्हणजे कर्म न करणे तर घातकच आहे. म्हणून कर्म करताना त्याचे फळ टाळण्याचा हा सुकर मार्ग आहे. परोपकाराने जे पुण्य मिळेल त्यामुळे स्वर्ग सुख लाभेल. पण योग्याला स्वर्ग सुख नको असते. कारण त्याचे जवळ पृथ्वी व स्वर्ग असा भेदच नसतो. पुढे एका अध्यायात ज्ञानदेव तर सांगतात की स्वर्गू नरकू या चोरांच्या वाटा. म्हणून योगी नेहमीच आनंदात राहतो. कर्म करण्यातील हे कौशल्य साधले तर योग साधला असा योगी अर्जुनाने व्हावे असे श्रीकृष्ण सांगत आहेत. आता आपल्याला असं वाटेल की रणांगणावर हे सगळं सांगायचं कारण काय आहे, तर अर्जुनाने अपपर भाव मानलेला आहे. मी अर्जुन आहे आणि हे सर्व इतर माझे भाऊ, गुरु, पितामह, मित्र इत्यादी आहेत. इथे ममत्व आहे, द्वंद्व आहे. त्यामुळेच ते वेगळे व मी म्हणजे अर्जुन वेगळा असा भाव त्याच्या मनात आहे. शिवाय युद्ध स्वतःचे राज्यभोगाचे अभिलाषेने केले जात आहे असंही अर्जुनाला वाटतंय. आता अर्जुनाने हा विचार बाजूला सारून केवळ कर्तव्य भावनेने सत्यासाठी युद्ध करायला हवे. येथे अपपर भाव विसरायला हवा. मी त्याला मारणार का तो मला मारणार हा प्रश्न इथे उपस्थित होत नाही. तो व मी एकच आहोत. त्यापैकी कोण मरणार आणि कोण मारणार असा भेद नाही. ह्याच्यासाठी एक छान उदाहरण आहे. गजानन विजय आपण अनेक जण वाचतही असाल, तर त्यातल्या 6व्या अध्यायात असं एक सुंदर वर्णन आलेलं आहे की एकदा महाराज हुरडा खायला शेतात जातात आणि
तिथे मधमाशांचं जे मोहळ असतं त्यातल्या मधमाशा उठतात आणि त्या महाराजांना चावतात. तेव्हा बाकीच्या लोकांना खूप काळजी वाटायला लागते आणि ते महाराजांना म्हणतात, की आता काय करायचं, ह्याच्यावर उपाय काय आहे? तर महाराज त्यांना म्हणतात, की या माश्यांची बाधा मला काही होणार नाही. कारण माशी स्वरूप सच्चिदानंद आहे. आणि ओवी अशी आहे, की माशी तरी तोची झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. ही 36वी ओवी 6व्या अध्यायात आहे. असे हे समत्व असते आणि हे योग्यांच्या जवळ असते. आता सामान्य गृहस्थी लोक हा योग कसा आचरणात आणू शकतात ते पाहू. माणूस विचार करतो, पती पत्नी एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. कालांतराने ते माता पिता होतात. तेव्हा ते स्वतःला विसरून आपल्या अपत्यासाठी म्हणजे मुलांसाठी सर्व काही करतात. हाच त्याग कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व यांचे बाबतीत विस्तारित करता येतो. येथे स्वार्थाची इच्छा सोडली तर सुख मिळते व स्वार्थ बाळगल्यास दुःख पदरी येते, असा अनुभव नेहमीच येतो. म्हणून माणूस सर्व भूतात्मा होईल, म्हणजे सर्वांना आत्मवत मानून आत्मसमर्पण करील तर त्याला आनंदच प्राप्त होईल. या श्लोकात कृपणः फलहेतवः म्हणजे फळाची इच्छा करणारे ते कृपण, हीन-दीन किंवा अनुकंपनीय असतात असे भगवंत म्हणतात. कारण अनुपम आनंद घेण्याचा संभव असतानाही ते असा हा दुःखाचा मार्ग अवलंबतात. याशिवाय कोणतेही काम कुशलतेने म्हणजे एकाग्रतेने करण्यातच योग आहे असंही भगवंत सांगतात. स्वतः भगवान श्रीकृष्ण अशा योगामध्ये सर्वश्रेष्ठ योगी आहेत. त्यांना योगेश्वर असे म्हणतात. प्रत्येक कार्य निर्दोषपणे करण्याचे नाव योग आहे. काम निर्दोष होण्यासाठी चित्ताचे समत्व आवश्यक आहे. अशी निर्दोष पद्धती या श्लोकात सांगितली आहे. आसक्ती सोडून समत्व बुद्धीने सिद्धी असिद्धी याबाबत समवृत्ती ठेवून सर्व भूतमात्रांचे हितासाठी जे कार्य केले जाते तेच कुशल कर्म आणि तोच योग सुद्धा आहे. इथे थांबूया. धन्यवाद.